नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या लेक्चरला आपण 7वा लेसन पाहत होतो. जनरल सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये एकूण 18 लेसन आहे. त्यातलं 7वा लेसन आपण बायोचा पाहत होतो. लेसनचं नाव होतं एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम. म्हणजे परिसंस्थेमधील ऊर्जा प्रवाह. वेगवेगळे ऊर्जा प्रवाह कसे परिसंस्थेमध्ये असतात. परिसंस्था म्हणजे काय? फूड वेब असतात, फूड चेन्स असतात, एनर्जी पिरॅमिड आपण पाहिले. वेगवेगळे घटक या लेसनमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर आपण शेवटचं आर्टिकल पाहत होतो बायो जिओग्राफिकल सायकल. जीवभू रासायनिक चक्र, त्यामध्ये वायुचक्र आणि औषधन चक्र, गॅसेस सायकल आणि सेडिमेंटरी सायकल, या दोन गोष्टी आपण पाहत होतो. त्यामध्ये गॅसेस सायकल जे आहे त्यामध्ये आपल्याला 3 घटक पाहिजेत: कार्बन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन सायकल. त्यातली जी कार्बन सायकल आहे ती आज आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. 3 प्रकारच्या सायकल आपल्याला या गॅसेस सायकलमध्ये पाहायचे आहेत. म्हणजे परिस्थितीमध्ये जे ॲटमॉस्फिअर असतं त्या ॲटमॉस्फिअरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे गॅसेस कसे असतात आणि ते या सायकलमध्ये भाग घेतात, ह्या सायकल्स पूर्ण करतात आणि म्हणून ही सजीवसृष्टी अस्तित्वात असते. तर आज आपण कार्बन सायकल पाहणार आहोत. द सर्क्युलेशन्स अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन फ्रॉम the atmosphere to live organism and after their death back to the atmosphere is called the carbon cycle. बघा, परिस्थितीमधली ऊर्जा पिरॅमिड आपण पाहत कार्बन सायकलपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. कार्बन सायकल पाहण्या अगोदर तुम्हा सर्वांचं प्रगतीच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना माझा नमस्कार. कार्बन चक्र आपण पाहतोय की नाही. कार्बनचं वातावरणातून सजीवाकडे आणि सजीवांच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडे होणारं जे अभिसरण असतं किंवा त्याला पुनर्चक्रीकरण असं म्हणतात. तर हे जे पुनर्चक्रीकरण असतं ते पुनर्चक्रीकरण म्हणजेच कार्बन चक्र असतं. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ कार्बन from atmosphere to living organism and after their death back to the atmosphere. म्हणजे कार्बनचं वातावरणातून सजीवाकडे आणि सजीवांच्या मृत्यूनंतर विघटन होऊन पुन्हा जमिनीमध्ये, जमिनीपासून वनस्पतीमध्ये आणि मग वातावरणामध्ये असं जे अभिसरण होतं त्याला पुनर्चक्रीकरण म्हणतात. त्यालाच दुसऱ्या भाषेत कार्बन चक्र असं म्हणतात. ओके. Abiotic carbon atoms are circulated and recycled into biotic form mainly through photosynthesis and respiration. Hence the carbon cycle is one of the important biogeochemical cycle. बघा, अजैविक कार्बनाच्या अणूचे म्हणजे अजैविक कार्बन जे असतात त्या अजैविक कार्बन अणूचे मुख्यतः प्रकाश संश्लेषण आणि श्वसन क्रिया या 2 क्रिया ज्या सजीवामध्ये घडून येतात. म्हणजे वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण घडून येतं आणि प्राण्यांमध्ये रिस्पायरेशन म्हणजे श्वसन घडून येतं. या दोन्ही क्रियांमुळे प्रकाश संश्लेषणाद्वारे आणि श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण होतं. म्हणून कार्बन चक्र एक अत्यंत महत्त्वाचं चक्र किंवा जैवभूरासायनिक चक्र समजण्यात येतं. आकृती 7.6 मध्ये दिलेलं आहे पहा हे कार्बन चक्र. अब्सॉर्प्शन इन वॉटर असंही म्हटलेलं आहे की नाही. फॉसिल फ्युएल्स, नंतर डिकम्पोजिशन, बायोटिक डिकम्पोजिशन, नंतर बायोटिक कार्बन, रिस्पायरेशन इन ॲनिमल्स, रिस्पायरेशन इन प्लांट्स, सनलाईट, असे वेगवेगळे घटक या कार्बन चक्रामध्ये कसे गुंतलेले असतात पहा. मुळात CO2 कार्बन जो असतो ना तो वातावरणामध्ये येतो कुठून? एक वनस्पती सोडत असतात फोटोसिंथेसिसमध्ये. नंतर कार्बन डायऑक्साईड प्राणीही सोडत असतात, ऑक्सिजन आत घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात.
नंतर जे उद्योगधंदे असतात आणि फॉसिल फ्युएलचं इंधन जे जळत असतं म्हणजे वाहनातून बाहेर पडणारा धूर, धुराड्यातून उद्योगधंद्यांच्या बाहेर पडणारा धूर आणि वनस्पती कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन बाहेर सोडणं, ही जी प्रक्रिया आहे या साऱ्या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन हा कार्बन डायऑक्साईड मुख्य असतो. प्लांट्स कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड इंटू कार्बोहायड्रेट्स बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. म्हणजे तुम्ही जर हिरव्या वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण जे घडून येतं ते जर नीट पाहिलं तर हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे हा CO2 तयार करून CO2चं कर्बोदक जे असतं, CO2चं रूपांतर कर्बोदकामध्ये करतात. कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट्स. त्याचबरोबर अजून काय होतं बघा, दे प्रोड्यूस कार्बन कंपाऊंड्स लाईक प्रोटीन अँड फॅट्स टू. म्हणजे कर्बोदकामध्ये CO2चं रूपांतर करण्याचं काम या फोटोसिंथेसिसमध्ये केलं जातं. त्याचप्रमाणे प्रथिन आणि मेद असे कार्बनी पदार्थ तयार करण्याचं कामसुद्धा या फोटोसिंथेसिसमध्ये केलं जातं. फोटोसिंथेसिस कार्बोहायड्रेट्स तयार करतं, प्रथिनं तयार करतं आणि फॅट्स टू म्हणजे मेदसुद्धा. ओके. Herbivores feed upon plants. Carnivores feed upon herbivores. In this way, biotic carbon is transferred from plant to herbivores, from herbivores to carnivores, and from carnivores to apex consumer म्हणजे सर्वोच्च भक्षक. बघा काय होतं माहिती आहे, शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खात असतात. शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. म्हणजेच वनस्पतीकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्याकडे जातो आणि शाकाहारी प्राण्याकडून मांसाहारी प्राण्याकडे जातो आणि मांसाहारी प्राण्याकडून सर्वोच्च भक्षक प्राण्याकडे संक्रमित होतो. अशा पद्धतीनं कार्बनचं हे जे चक्र असतं ते सतत चालू असतं. आणि मग शेवटी काय होतं माहिती आहे, शेवटी सर्वोच्च भक्षक अपेक्स कंझ्युमर जो असतो, शेवटी इव्हेंच्युअली आफ्टर डेथ म्हणजे शेवटी मृत्यूनंतर ऑल टाइप्स ऑफ कंझ्युमर्स आर डिकम्पोज्ड बाय डिकम्पोजर्स लाईक बॅक्टेरिया अँड फंगी अँड कार्बन डायऑक्साईड इज रिलीज्ड अगेन इन टू द ॲटमॉस्फिअर अँड इज युज्ड अगेन बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे मृत्यूनंतर सर्वोच्च भक्षक जेव्हा मरतात, शेवटी मृत्यूनंतर भक्षकांचं काय होतं, जीवाणू आणि बुरशी यांच्यासारख्या विघटकांकडून विघटन होतं म्हणजे कुजण्याची प्रक्रिया होती. CO2 वायू पुन्हा मुक्त होतो, हा वायू वातावरणात पुन्हा मिसळतो, पुन्हा वापरला जातो. अशा प्रकारे एका सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे कार्बनचं अभिसरण चालू असतं. ओके. कार्बन इज कंटिन्युअसली पास्ड ऑन फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आफ्टर द डेथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कार्बन गोज टू अटमॉस्फिअर अँड इट इज अगेन टेकन अप टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे सजीवाच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे येतो आणि परत सजीवांच्याकडे जातो. अशा पद्धतीनं हे कार्बन चक्र चालू असतं. इकडे 2 रिॲक्शन दिलेले आहेत बघा. मेन प्रोसेस इन द कार्बन सायकल. बघा वातावरणामध्ये किंवा आकृती 7.6 मध्ये दाखवलेल्या या सायकल आहेत. ती सायकल या रिॲक्शनच्या स्वरूपात दिलेली आहे. पहिली जी प्रक्रिया आहे ना, ही रासायनिक प्रक्रिया फोटोसिंथेसिसची आहे आणि दुसरी जी आहे ती एनर्जी रिलीज प्रक्रिया आहे. म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये तंतुकणिकेमध्ये होणारी ही प्रक्रिया आहे. अन्न तयार करण्याची ही प्रक्रिया पहिली आहे पहा. म्हणजे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आणि मुळांनी शोषून घेतलेलं खनिज क्षार पाणी, सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिल यांच्या साह्यानं अभिक्रिया घडून येते आणि त्यामध्ये पुढे बघा C6H12O6 असं म्हटले. ही आहे कार्बोहायड्रेट्स म्हणजे शर्करा प्लस H2O तयार होतं पाणी प्लस O2 मुक्त होतो. समजलं. आता हे शर्करा जी तयार झाली कार्बोहायड्रेट C6H12O6 हे कार्बनी संयुगच आहे, कार्बनी कंपाऊंडच आहे. म्हणजे CO2चं रूपांतर कार्बनी कंपाऊंडमध्ये केलं जे प्राण्यांना आवश्यक आहे. अशा पद्धतीनं ते प्राण्यामध्ये गेलं. वातावरणातला कार्बन डायऑक्साईड आहे तो आता प्राण्यामध्ये जाणारच, कारण कर्बोदकं, प्रथिनं, मेद हे कार्बनी संयुग तयार केले जातात या प्रक्रियेमध्ये. आता तयार झालेले हे कार्बनी संयुग आहे बघा खालच्या दुसऱ्या प्रक्रियेमध्ये C6H12O6 प्लस O2. O2 कुठून आला, O2 हा त्या प्रक्रियेमध्ये तयार झाला बघा वरच्या प्रक्रियेमध्ये. या दोन्हींची पुन्हा अभिक्रिया होते तंतुकणिकेमध्ये. ऑक्सिजन
ऑक्सिजन हा प्राणी घेत असतात, शोषण करून घेत असतात. श्वसनामधून ऑक्सिजन येतो आणि प्राणी जे अन्न खातात ते अन्न, खाल्लेलं अन्न जे आहे त्याचं वेगवेगळ्या कंपाऊंडमध्ये रूपांतर करून ते पेशीपर्यंत पोहोचवलं जातं. मग त्या पेशीमध्ये ही शर्करा आणि O2 म्हणजे ऑक्सिजन श्वसनाद्वारे घेतलेला यांची रासायनिक अभिक्रिया होते. ही अभिक्रिया पेशीमधील एका घटकामध्ये होते, त्याला मायटोकॉन्ड्रिया, मराठीत त्याला तंतुकणिका असं म्हणतात. आणि त्यामध्ये CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, H2 आणि एनर्जी मुक्त होते. एनर्जी मुक्त झालेली आपण वापरतो. पाण्याचा सुद्धा वापर शरीराकडून केला जातो आणि CO2 जो होतो तो मुक्त होतो, वातावरणामध्ये तो सोडला जातो. म्हणजे पुन्हा वातावरणातून घेतला जातो आणि पुन्हा वातावरणात सोडला जातो. अशा पद्धतीनं हे चक्र या रिॲक्शनच्या साह्यानं सुद्धा आपल्याला समजून घेता येईल. पुढे डू यू नो मध्ये काय दिले पहा. म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, कार्बन डायऑक्साईड इज रिलीज्ड इन टू द ॲटमॉस्फिअर. म्हणजे कार्बन डायऑक्साईड हा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केला जातो, सोडला जातो थ्रू अबायोटिक प्रोसेस लाईक बर्निंग ऑफ फॉसिल फ्युएल अँड वूड फॉरेस्ट फायर्स अँड व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी. म्हणजे काय माहिती आहे, म्हणजे जीवाश्म इंधनाचं ज्वलन, लाकडाचं ज्वलन, वणवे पेटणे, ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या अजैविक प्रक्रियेमुळे CO2 वायू बाहेर पडून हवेत मिसळतो. समजलं. म्हणजे फक्त वनस्पतीच कार्बन डायऑक्साईड सोडतात, म्हणजे शोषून घेतात आणि एकाच घटकापासून तो, म्हणजे फक्त प्राणीच श्वसनाद्वारे बाहेर सोडतात असं नाही, तर प्राणीही श्वसनातून कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. शिवाय जीवाश्म इंधनाचं ज्वलन होतं, लाकडांचं ज्वलन असतं, नंतर ज्वालामुखीचा उद्रेक असतो, अशा वेगवेगळ्या वणवे पेटणं असतं. अशा वेगवेगळ्या अजैविक प्रक्रियेमधून CO2 वायू बाहेर पडतो आणि हवेत मिसळतो. ऑक्सिजन इज रिलीज्ड इन टू द ॲटमॉस्फिअर बाय द बायोटिक प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस अँड CO2 थ्रू रेस्पायरेशन. म्हणजे प्रकाश संश्लेषणाने वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो, तर श्वसनानं CO2 बाहेर सोडला जातो. प्राणी श्वसन करतात, CO2 बाहेर सोडतात. वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात, ऑक्सिजन बाहेर सोडतात. समजते. आणि मग या वनस्पतीमुळं वातावरणातील ऑक्सिजन आणि कार्बन डायवायू यांचा समतोल राखला जातो. कळते. द इक्विलिब्रियम म्हणजे समतोल ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर इज मेंटेन्ड. कसा मेंटेन केला जातो? दोन प्रक्रियेद्वारे मेंटेन केला जातो. एक असते श्वसनाची, रेस्पायरेशनची, आणि दुसरी असते फोटोसिंथेसिसची. फोटोसिंथेसिस या प्रक्रियेमध्ये ऑक्सिजन बाहेर सोडला जातो आणि रेस्पायरेशन या प्रक्रियेमध्ये CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडला जातो. अशा पद्धतीनं दोन्ही वेगवेगळ्या प्रक्रियेतून दोन्ही वायू बाहेर वातावरणात मिसळले जातात आणि त्यांचं इक्विलिब्रियम जे आहे, वनस्पतीमुळे वातावरणातील ऑक्सिजन व CO2 यांचा समतोल राखला जातो. ओके. थिंक अबाउट इट म्हणजे बघा, जरा विचार करामध्ये काय दिलेलं आहे. द कार्बन सायकल इज व्हेरी इफेक्टिव्ह इन टेम्परेट रिजन. वाय इट इज सो. आता टेम्परेट रिजन तुम्हाला माहीत पाहिजे, उष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणतात त्याला. आता प्रश्न काय विचारला आहे बघा, प्रश्न नीट समजून घ्यायचा. याचं उत्तर आपल्याला यायला हवं आहे की नाही. म्हणजे उष्ण कटिबंधामध्ये कार्बन चक्र प्रभावी असतं, असं का होतं? आता त्याचं कारण मेन असं आहे की उष्ण कटिबंधामध्ये तापमान जास्त असतं आणि तापमान जास्त असताना अशा उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये विषुववृत्तीय जंगलांचं प्रमाण अधिक असतं अशा ठिकाणी. म्हणजे झाडं जास्त असतात, कळते ना. मग जास्त वनस्पती असल्या की प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतून ऑक्सिजन सतत निर्माण होणार आणि तो बाहेर सोडला जाणार. त्यामुळं काय होणार? CO2 तेथील मोठ्या प्रमाणात शोषला जाणार. तापमानामुळे कार्बन चक्र प्रभावी होणार. अशा पद्धतीनं उष्ण कटिबंधामध्ये कार्बन चक्र अधिक प्रभावी असलेलं आपण पाहतो. दुसरा प्रश्न असा आहे, इवन दो द कार्बन कंटेंट ऑन अर्थ इज कॉन्स्टंट, वाय इज देअर राईज इन टेम्परेचर ड्यू टू कार्बन डायऑक्साईड. म्हणजे कार्बनचं जे पृथ्वीवरचं प्रमाण आहे ते स्थिर आहे, तरी CO2 वायूमुळे तापमान वाढ का होत असते? म्हणजे हवेतील कार्बन आणि तापमान वाढ यांचा संबंध काय आहे थोडक्यात विचारलेला आहे. बघा, वातावरणात जास्त प्रमाणात सोडला गेलेला जो CO2 असतो म्हणजे वायू असतो,
कार्बन डायऑक्साईड वायू इतर काही वायूबरोबर पृथ्वीभोवती आच्छादन करत असतो. त्यामुळे सौर ऊर्जा जी असते ना, त्या सौर ऊर्जेतील काही अवरक्त किरण बाहेरच्या अवकाशात पुन्हा फेकले जात नाहीत. पूर्वी असे किरण बाहेर पडायला वाव होता, त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढत नव्हतं. आता काय झाले, खूप मोठ्या प्रमाणात आपण विविध स्वरूपातील कार्बन जाळतो. औद्योगिकरणामुळं CO2 सोडला जातो, अनियंत्रित वाहतुकीमुळे सोडला जातो, जीवाश्म इंधनं जी असतात म्हणजे गाडीमध्ये फ्युएल जळत असतात, त्यामुळं ती मोठ्या प्रमाणात वापरली जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात CO2ची निर्मिती होते. तसंच जंगलतोड झाल्यामुळं वाढीव CO2 वापरही होत नाही ना त्याचा. CO2 निर्माण करण्याची यंत्रणा मोठ्या प्रमाणात तयार झाली, पण तो CO2 वापरण्याची जी यंत्रणा आहे, झाडं, ती कमी झालीत. झाडं नाही आहेत. या साऱ्या कारणानं हरित ग्रह परिणाम असं म्हणतात. त्यामुळं जागतिक तापमान जे आहे ते एकंदरीत वाढत चाललेलं आहे. झाडांची संख्या कमी झाली म्हणजे ऑक्सिजन अब्सॉर्ब करणारा जो घटक आहे तो कमी झाला आणि ऑक्सिजन निर्माण करणारे जास्त झाले. तिसरा प्रश्न काय आहे बघा, आयडेंटिफाय द रिलेशनशिप बिटवीन कार्बन इन द एअर अँड द राईज इन ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर. हवेतील कार्बन आणि तापमान वाढ यांचा संबंध ओळखा. आपण आत्ताच तो प्रश्न पाहिला. नंतर पुढच्या पेजवरती ऑक्सिजन चक्र दिलं. हे झालं कार्बन चक्र. जसं कार्बन चक्र असतं तसंच ऑक्सिजन चक्रसुद्धा वातावरणामध्ये असतं. ते आता आपण पाहिलेलं आहे आणि आकृती 7.7 मध्ये दिलेली आहे बघा. ऑक्सिजन सायकल असं म्हटलेलं आहे. आता ही आहे ऑक्सिजन सायकल आहे ना, ती रिस्पायरेशन या प्रक्रियेमधून म्हणजे प्लॅन्ट्स अब्सॉर्ब कार्बन डायऑक्साईड प्रोड्युसेस फूड मटेरियल. सुरुवात कुठून झालेली आहे बघा, ब्रेकडाऊन ऑफ शुगर मोलेक्युल्स बाय ॲनिमल्स. म्हणजे वनस्पती आहेत ना, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग प्राणी काय करतात, ते अन्न तयार केलेलं जे असतं ना, ते कार्बनी संयुग असतं, ते खातात. मग त्यातून श्वसनाच्या प्रक्रियेतून ॲनिमल गिव्ह आउट द कार्बन डायऑक्साईड. श्वसन म्हणजे ऑक्सिजन आत घेतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. बाहेर सोडलेला कार्बन डायऑक्साईड वनस्पती शोषून घेतात आणि वनस्पती शोषून घेऊन त्यापासून ऑक्सिजन तयार करतात. आणि ऑक्सिजन वनस्पतीपासून बाहेर पडलेला जो ऑक्सिजन आहे तो मग काय होतो, ॲनिमल पुन्हा ब्रिदिंग करतात. मग पुन्हा ऑक्सिजन आत घेतात, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात, पुन्हा त्या वनस्पती घ्या, असं एक चक्र चालू असतं. आणि हे चक्र फोटोसिंथेसिस या प्रक्रियेद्वारे पुढे हस्तांतरित होतं, पुनर्चक्रीकरण होतं. त्यामुळं सूर्यप्रकाशामध्ये ते घडून येत असतं. अशा पद्धतीनं हे सारं चक्र, ऑक्सिजन चक्र, कार्बन चक्र, असे अनेक चक्र या वातावरणामध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये अस्तित्वात असतात. आता आपण ऑक्सिजन चक्र पाहू. ऑक्सिजन फॉर्म्स 21% ऑफ द ॲटमॉस्फिअर. बघा, पृथ्वीवरील वातावरणामध्ये सुमारे 21%. इट इज ऑल्सो प्रेझेंट इन द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. पृथ्वीवरील वातावरणात सुमारे 21%, तसंच जलावरण आणि शिलावरणाच्या तिन्ही आवरणामध्ये ऑक्सिजन आढळतो. आता जीवावरण जे आहे, सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन द बायोस्फिअर इज कॉल्ड द ऑक्सिजन सायकल. म्हणजे जीवावरण जे आहे, जीवावरण कशाला म्हणतात माहिती आहे ना तुम्हाला, तिन्ही आवरण, वातावरण, शिलावरण आणि जलावरण, या तिन्ही आवरणामध्ये जीव आढळतात म्हणून त्याला बायोस्फिअर, जीवावरण असं म्हणायचं. आता या जीवावरणातील ऑक्सिजनचं काय होतं माहिती आहे, अभिसरण आणि त्यांचा पुनर्वापर म्हणजे जीव ऑक्सिजन चक्र असतं. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन द बायोस्फिअर इज कॉल्ड ऑक्सिजन सायकल. द सायकल टू इन्क्लूड्स बोथ द बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स. म्हणजे या ऑक्सिजन चक्रामध्ये सुद्धा जैविक आणि अजैविक असे दोन्ही घटक समाविष्ट असतात. दिस सायकल टू इन्क्लूड्स बोथ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स. ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्युस्ड ॲज वेल ॲज युज्ड अप इन द ॲटमॉस्फिअर. वातावरणामध्ये ऑक्सिजनची सातत्यानं निर्मिती होत असते. कोण करतं रे? वनस्पती करतात फोटोसिंथेसिसमध्ये, आणि त्याचा सातत्याने वापरही होत असतो. कोण करतो वापर? प्राणी करतात श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर, कळते ना. आणि म्हणून असं म्हटलं जातं की ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्युस्ड ॲज वेल ॲज युज्ड अप इन द ॲटमॉस्फिअर. पुढे बघा, ऑक्सिजन इज हायली रिॲक्टिव्ह अँड इट रॅपिडली रिॲक्ट्स विथ अदर एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स.
ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असून इतर अनेक मूलद्रव्यांशी आणि संयुगाशी त्यांचा संयोग होतो. ऑक्सिजन हा अत्यंत क्रियाशील असा घटक आहे, अत्यंत क्रियाशील असतो आणि सतत त्याच्या रिॲक्शन होत असतात. सर्वात क्रियाशील असणारा घटक जर कोणता असेल तर तो ऑक्सिजन असेल. समजलं? ऑक्सिजन इज अ हायली रिॲक्टिव्ह अँड readily reacts with other elements and compound. म्हणजे ऑक्सिजन अतिशय क्रियाशील आहे आणि इतर मूलद्रव्याशी आणि संयुगाशी त्यांचा संयोग फार लवकर होतो. ॲज ऑक्सिजन इज फाउंड इन व्हेरियस फॉर्म्स लाईक मोलेक्युलर ऑक्सिजन O2, वॉटर H2O त्यामध्येही ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईडमध्येही ऑक्सिजन आहे, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके, म्हणजे O2 बघा, रेणीव ऑक्सिजन ज्याला म्हणतात, O2 म्हणजे रेणूंच्या स्वरूपात, त्याला पाण्यामध्येही तो रेणूच्या स्वरूपात आहे, कार्बन डायऑक्साईडमध्येही आहे. आणि असेंद्रिय संयुग अशा स्वरूपात ऑक्सिजन असल्याने जीवावरण जे असतं त्या जीवावरणात ऑक्सिजनचं चक्र गुंतागुंतीचं असतं. ऑक्सिजन अनेक संयुगामध्ये असतो, रेणीव अवस्थेमध्ये असतो, तो इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये असतो. द ऑक्सिजन सायकल ऑफ द बायोस्फिअर इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. फार गुंतागुंतीची आहे ही सायकल जी आहे. ऑक्सिजनची सायकल जी आहे ॲटमॉस्फिअरमधली, फोटोसिंथेसिस यामध्ये तो तयार होतो आणि अनेक रेणूंच्या स्वरूपात तो बायोस्फिअरमध्ये असतो. ऑक्सिजन इज रिलीज्ड इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस वेअर इट इज युज्ड अप इन द प्रोसेस लाईक रिस्पायरेशन, कंबक्शन, डिकम्पोजिशन, करोजन्स, रस्टिंग etc. म्हणजे ऑक्सिजन चक्र जे आहे ना ते गुंतागुंतीचं तरी आहेच. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये ऑक्सिजनची निर्मिती होते, वनस्पती करतात, आणि श्वसन, जलन, विघटन, गंजणं यासारख्या क्रियामध्ये ऑक्सिजन वापरला जातो. ओके, त्याचं जे चक्र आहे ते आकृती 7.7 मध्ये ऑक्सिजन सायकल म्हणून दिलेलं आहे. म्हणजे हे जे प्राणी आहेत तर गायी चरताना दाखवले, तो प्राणी काय करतो रे, ऑक्सिजन आत घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो, म्हणजे श्वसनाद्वारे. मग सोडलेला जो कार्बन डायऑक्साईड आहे ना तो काय होतो, वातावरणामध्ये मिक्स होतो. ॲनिमल बाहेर टाकतो आणि वातावरणात मिक्स होतो. वातावरणातला कार्बन डायऑक्साईड वनस्पती शोषून घेतात. प्रकाश किरणांच्या स्वरूपात फोटोसिंथेसिस घडून येतं आणि त्यामध्ये ऑक्सिजन मुक्त होतो. मग तयार झालेला ऑक्सिजन पुन्हा ॲनिमल वापरतात, प्राणी वापरतात. असं हे चक्र सदैव चालू असतं. आकृतीमध्ये दाखवलेले आहे, त्याला कार्बन चक्र असं म्हणतात. बाजूला एक बॉक्स दिलेला आहे, डू यू नो, म्हणजे माहीत आहे का, तुम्हाला माहीत आहे का. काय माहीत आहे का बघा, मायक्रो ऑर्गॅनिझम, मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम यूज ऑक्सिजन फॉर अ रिस्पायरेशन. म्हणजे बहुसंख्य सूक्ष्मजीव असतात ना ते सुद्धा श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात. सच मायक्रोब्स आर कॉल्ड ॲरोबिक मायक्रोब्स. असे जे मायक्रोब्स असतात त्यांना काय म्हणतात, ऑक्सिजीवी असं म्हणतात. म्हणजे ऑक्सिजन श्वसनासाठी वापरणाऱ्या जीवांना ऑक्सिजीवी म्हणतात. सच मायक्रोब्स आर कॉल्ड ॲरोबिक मायक्रोब्स विच डू नॉट यूज्ड ऑक्सिजन आर कॉल्ड ॲनॲरोबिक. ज्या सूक्ष्मजीवांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते श्वसनासाठी त्यांना विनॉक्सिजीव असं म्हणतात, विनॉक्सिजीवी. ॲनॲरोबिक्स, ॲरोबेट्स आणि ॲनॲरोबिस. ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन. प्रथिनं, कार्बोहायड्रेट्स, मेद, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स. सिंथेसिस ऑफ प्रोटीन, सिंथेसिस ऑफ कार्बोहायड्रेट्स अँड सिंथेसिस ऑफ फॅट्स. म्हणजे कर्बोदक, प्रथिन आणि मेद यांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन महत्त्वाचा असतो. इट इज ऑल्सो युज्ड इन व्हेरियस केमिकल रिॲक्शन्स टू. म्हणजे विविध रासायनिक प्रक्रिया घडवून आणण्यासाठी ऑक्सिजनचा वापर केला जातो. ओझोन जो आहे, O3, ओझोनची निर्मिती ऑक्सिजनपासून वातावरणीय किंवा प्रक्रियाद्वारे होत असते. ओझोनचा जो थर आहे त्यामध्ये मुख्य O3 आहे, तो सुद्धा ऑक्सिजनपासूनच तयार होतो. म्हणजे ऑक्सिजन किती महत्त्वाचा रोल आपल्या आयुष्यामध्ये पार पाडतो ते सांगितलेलं आहे. द नायट्रोजन सायकल बघा, ही शेवटची सायकल आहे या लेसनमधली. पहिली होती कार्बन सायकल, नंतर ऑक्सिजन सायकल, आता आहे नायट्रोजन सायकल.
वेगवेगळ्या स्वरूपातला हा नायट्रोजन असतो. तो जमिनीमध्ये अगोदर स्थिर केला जातो. NH4, NH2, NH3, NO3 हे सर्व नायट्रेट्स आहेत, म्हणजे संयुग आहेत, आणि ती वनस्पतीकडून शोषून घेतली जातात आणि वनस्पतीद्वारे मग आपल्या शरीरामध्ये येत असतात. हे नायट्रोजनचं चक्र असतं. 2 प्रकारे नायट्रोजन स्थिरीकरण केला जातो. आपण पाठीमागे 8वीलाही पाहिलेलं होतं. वातावरणामध्ये नायट्रोजन स्थिर करण्याचं काम होतं, आणि दुसरा जो असतो तो वनस्पतींच्या मुळावरती, आणि मग तिथून तो प्राण्यांच्या शरीरामध्ये येतो. आकृती 7.8 मध्ये दाखवलेला आहे बघा. दाखवलेला आहे का? ढग आणि पाऊस पडताना दाखवले, तिथेही नायट्रोजन स्थिरीकरण होतं. आणि जमिनीमध्ये काही वनस्पतीची मुळं असतात, काही जीवाणू असतात, रायझोबियम, अझॅक्टोबॅक्टर, अझोला, हे काही जीवाणू असतात, ते सुद्धा तयार करत असतात. कॅन यू रिकॉलमध्ये काय दिलेलं आहे पहा, म्हणजे तुम्हाला आठवा म्हणून. नायट्रोजनचं स्थिरीकरण म्हणजे काय? नायट्रोजनचं स्थिरीकरण काय असतं माहिती आहे? नायट्रोजन हा स्थिर केला जातो, म्हणजे वातावरणातील हवेमध्ये असणारा रेणू नायट्रोजन जो आहे, रेणूच्या स्वरूपात, त्यांच्या क्षाराच्या स्वरूपात रूपांतर होण्याच्या क्रियेला नायट्रोजनचं स्थिरीकरण म्हणतात. जे क्षार प्राणी वापरू शकतात. नायट्रोजनचं स्थिरीकरण 2 प्रकारचं असतं. एक भौतिक प्रक्रिया असते, पावसाळ्यात घडते ती, आणि एक जैविक प्रक्रिया असते. आता पावसाळ्यात घडणारी जी प्रक्रिया असते ती विजांच्या चमकण्यामुळे होते. चमकणारे जे विजा असतात ना, त्या हवेतील नायट्रोजनचं ऑक्सिडीकरण घडून येतं, आणि नायट्रोजनचं रूपांतर नायट्रोजन ऑक्साईड NO2 मध्ये होतं. नायट्रोजन ऑक्साईड हा वायू पावसाच्या पाण्यात विरघळतो, त्यामुळे नायट्राइट्स आणि नायट्रिक आम्ल तयार होतात. ही आम्ल जमिनीत मुरतात, त्यांची जमिनीतील इतर मूलद्रव्याबरोबर अभिक्रिया होते आणि नायट्रोजनची संयुग तयार होत असतात. याला नायट्रोजनचं भौतिक स्थिरीकरण असं म्हणतात. ओके, म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड प्लस पावसाचं पाणी, त्यामुळं नायट्रस ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड तयार होतं, त्याला म्हणायचं भौतिक स्थिरीकरण. जैविक स्थिरीकरण म्हणजे काय असतं माहिती आहे का? शिंबीवर्गीय ज्या वनस्पती असतात, शिंबीवर्गीय वनस्पती म्हणजे द्विदल वनस्पती म्हणा, या वनस्पतीच्या मुळावरती गाठी असतात, आणि त्यामध्ये रायझोबियम प्रजातीची काही जीवाणू राहत असतात. हे जीवाणू नायट्रोजनचं जैविक स्थिरीकरण करतात. त्याचबरोबर जमिनीतील सर्व स्वतंत्र जीवन जगणारे काही अझॅक्टोबॅक्टर आणि क्लॉस्ट्रिडियम हे जीवाणू नायट्रोजनचं स्थिरीकरण करण्याचं काम करतात. पाण्यात वाढणारी नॉस्टॉक आणि ॲनाबिना ही नीलहरित शैवाल असतात, ती सुद्धा नायट्रोजन स्थिरीकरणाचं काम करतात. आणि मग असा नायट्रोजन, स्थिर झालेला नायट्रोजन आपल्या शरीरात येतो. ओके, मग शरीरात आला नायट्रोजन की मग त्याची वेगवेगळी संयोग, वेगवेगळे आपल्या शरीरामध्ये आवश्यक असणारे घटक, खास करून प्रथिनं वगैरे तयार करण्यासाठी, प्रथिनं, मेद, कर्बोदके तयार करण्यासाठी नायट्रोजनचा वापर केला जातो. दुसरा प्रश्न आहे, विच मायक्रोब्स बीइंग अबाउट द प्रोसेस ऑफ नायट्रोजन फिक्सेशन. आपण पाहिलेलं आहे, रायबोझोम आहे, अझॅक्टोबॅक्टर आहे, अझोला आहे की नाही, नॉनस्टॉक आहे, नॉस्टॉक आहे, ॲनाबिना आहे, हे सारे नायट्रोजन स्थिरीकरणाचे, किंवा क्लॉस्ट्रिडियम आहे, हे सारे नायट्रोजन स्थिरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेतात. आता नायट्रोजन चक्राबद्दल काय सांगितलेलं आहे पहा. नायट्रोजन फ्रॉम 78%, दॅट इज द मॅक्झिमम पोर्शन ऑफ ॲटमॉस्फिअर, म्हणजे वातावरणात नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त प्रमाणात 78% मध्ये आढळतो. निसर्ग चक्राचं सातत्य राखण्यासाठी तो अत्यंत उपयुक्त असतो. मॅक्झिमम हा जो भाग आहे नायट्रोजननं जो व्यापलेला आहे ॲटमॉस्फिअरचा, इट इज नेसेसरी फॉर द मेंटेनन्स ऑफ द सायकल. निसर्ग चक्राचं सातत्य राखण्यासाठी नायट्रोजनची आवश्यकता असते. ओके, इट इज नेसेसरी फॉर द मेंटेनन्स ऑफ द सायकल ऑफ नेचर. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ नायट्रोजन गॅस इन टू द फॉर्म ऑफ डिफरंट कंपाऊंड्स थ्रू व्हेरियस बायोटिक अँड अबायोटिक प्रोसेस इन नेचर इज कॉल्ड नायट्रोजन सायकल. म्हणजे निसर्गामध्ये जैविक आणि अजैविक प्रक्रियांमधून नायट्रोजन वायूचं वेगवेगळ्या संयोगामध्ये घडून येणारं जे अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण जे असतं, अभिसरण आणि पुनर्चक्रीकरण म्हणजेच नायट्रोजन चक्र, त्यालाच नायट्रोजन चक्र म्हणून ओळखलं जातं. हे नायट्रोजन चक्र 7.8 या आकृतीमध्ये दिलेलं आहे. बघा, 2 प्रकारे नायट्रोजन स्थिर केलं आहे. तो पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीत येतो,
मग वनस्पती शोषून घेतात आणि ते वनस्पतीद्वारे प्राण्यांच्या शरीरात जातो. नंतर जमिनीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे बायोटिक घटक असतात, जीवाणू प्रेझेंट असतात. अझोक्टोबॅक्टर असतं, अझोला असतं, रायझोबियम असतं, नॉस्टॉक असतं, कॉस्ट्रिडियम असतं, नंतर अनॅबिना असतं. ह्या साऱ्या जीवाणूंच्यामुळं सिंबावर्गीय वनस्पती म्हणजे डाळी ज्याच्या होतात ना त्या वनस्पती नायट्रोजन स्थिरीकरण करत असतात. वातावरणात पावसांच्या विजा कडाडल्यामुळे होतो. अबायोटिक घटक आहे तो. अबायोटिक घटकामुळे होतो आणि बायोटिक घटकामुळे. आणि मग वनस्पतींच्या द्वारे तो प्राण्यांच्या शरीरात जातो. आणि मग प्राण्यांच्या शरीरात गेल्यानंतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नायट्रेट्स म्हणजे संयुग तयार होतात, जी प्रथिनं, कर्बोदकं, मैक तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये अत्यंत उपयुक्त समजली जातात. असं एक नायट्रोजन चक्र आहे. पुढे काय म्हटलंय पहा. ऑल ऑर्गॅनिझम participate in the nitrogen cycle. It is an important components of the protein and nucleic acid. बघा, सर्व सजीव जे असतात ना ते नायट्रोजन चक्रामध्ये भाग घेत असतात. नायट्रोजन चक्रात भाग घेतल्याशिवाय सजीवांना जगता येणार नाही. प्रथिन आणि न्यूक्लिक आम्ल जे असतात ना यांचा नायट्रोजन हा एक महत्त्वाचा घटक आहे. ओके. ॲज कम्पेअर्ड टू अदर एलिमेंट्स म्हणजे इतर अनेक मूलद्रव्यांच्या तुलनेत इट इज इनॲक्टिव्ह अँड डज नॉट इझिली कंबाईन विथ अदर एलिमेंट्स. इतर मूलद्रव्याच्या तुलनेत नायट्रोजन हा निष्क्रिय आहे. म्हणजे ऑक्सिजन कसा बाकीच्या अनेक मूलद्रव्याशी संयोग पावतो, कार्बन संयोग पावतो, तसा नायट्रोजन सहजासहजी संयोग पावत नाही. तो सहजासहजी इतर मूलद्रव्याबरोबर संयोग करत नसतो. समजलं. मोस्ट ऑर्गॅनिझम कॅनॉट यूज द फ्री फॉर्म ऑफ द नायट्रोजन. वातावरणामध्ये तो सर्वात जास्त प्रमाणात आहे पण तो मुक्त स्थितीत आहे. हा मुक्त स्थितीतला नायट्रोजन बहुतेक सजीवांना वापरता येत नाही. म्हणजे आपण सुद्धा नाकाच्या साह्यानं हवेतला ऑक्सिजन शोषून घेऊ शकत नाही. त्याचे नायट्रेट्स तयार व्हावे लागतात. ते वनस्पती आणि पावसाच्या पाण्याबरोबर नायट्रिक ॲसिड, नायट्रस ॲसिड तयार होतात आणि मग वनस्पतीच्या मार्फत ते आपल्याकडे येतात. डायरेक्ट आपण वातावरणातला नायट्रोजन शोषून घेण्यासाठी अनुकूलित झालेलो नाही. आता नायट्रोजन इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ नायट्रोजन सायकल म्हणजे नायट्रोजन हे जे चक्र आहे, नायट्रोजन सायकल जे आहे, नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया प्रोसेस इन नायट्रोजन सायकल. पहिली आहे नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे नायट्रोजनचं स्थिरीकरण. बघा, conversion of nitrogen into nitrates and nitrites through atmospheric, industrial and biological process. त्याला नायट्रोजनचं स्थिरीकरण म्हणतात. नायट्रोजन फिक्सेशन. नायट्रोजनचं रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियेद्वारे नायट्रेट आणि नायट्राईटमध्ये होणं याला नायट्रोजनचं स्थिरीकरण म्हणतात. दुसरं आहे अमोनिफिकेशन म्हणजे अमोनीकरण, अमोनियामध्ये रूपांतर करणं, त्याला अमोनीकरण म्हणतात. यामध्ये काय होतं बघा, रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सक्रिटरी वेस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम. म्हणजे काय असतं अमोनीकरण म्हणजे सजीवांचे अवशेष, मृत सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ यांचं विघटन होऊन अमोनिया मुक्त होतो. याला अमोनीकरण म्हणतात. मुक्त होणारा अमोनिया जो असतो ना तो सुद्धा जमिनीत मिक्स होतो, मुळं शोषून घेतात, पुन्हा आपल्या शरीरात येतो. नंतर नायट्रीकरण. तिसरा नायट्रिफिकेशन म्हणायचं त्याला, मराठीत त्याला नायट्रीकरण असं म्हणतात. कन्व्हर्शन ऑफ अमोनिया इंटू नायट्रिक अँड देन नायट्राईट. अमोनियाचं नायट्राईट आणि नंतर नायट्रेटमध्ये रूपांतर होणं त्याला म्हणतात नायट्रीकरण. नंतर डिनायट्रिफिकेशन म्हणजे विनायट्रीकरण. नायट्रोजनयुक्त संयुगाचं नायट्रोजन वायूत रूपांतर होतं त्याला डिनायट्रिफिकेशन म्हणतात. कन्व्हर्शन ऑफ नायट्रोजन कंपाऊंड इंटू गॅसेस नायट्रोजन म्हणजे नायट्रोजनयुक्त संयुग जे असतात त्यांचं रूपांतर नायट्रोजन वायूत होतं त्याला म्हणतात विनायट्रीकरण. ओके. रिसर्च म्हणजे शोध घ्या मध्ये काय सांगितलंय पहा. सर्फ द इंटरनेट फॉर इन्फॉर्मेशन about process in oxygen cycle and carbon cycle similar to those of nitrogen cycle. नायट्रोजन चक्राप्रमाणे ऑक्सिजन आणि कार्बन चक्रामधील प्रमुख प्रक्रियेची माहिती इंटरनेटच्या सहाय्यानं घ्या किंवा मिळवा असा प्रश्न आहे.
अशा पद्धतीनं हा लेसन या ठिकाणी पूर्ण झालेला आहे, संपलेला आहे. त्याच्यानंतर स्वाध्याय दिलेला आहे, एक्सरसाइज दिलेला आहे. तर या एक्सरसाइजमध्ये अनेक छोटे छोटे प्रश्न दिलेले आहेत. ही जी छोटे छोटे प्रश्न आहेत ना, ते पुस्तकातून शोधायचे आहेत. आता शोधण्याचं काम आहे ते तुम्ही करायचं आहे. म्हणजे ते नेहमीच मुलांनी करावं. मी नेहमीच सांगत आलेलो आहे की ही प्रक्रिया जर मुलांनी नीट केली, म्हणजे आता लेसन झाल्यानंतर एकदा वाचला पाहिजे. तो वाचत असताना जे समजलेला भाग नाही त्याला मार्किंग केलं पाहिजे, आणि नंतर न समजलेला भाग समजून घेतला पाहिजे, आणि मग स्वाध्यायाकडे वळलं पाहिजे. स्वाध्यायातले छोटे छोटे प्रश्न सोडवण्याचा सुटतायत का हे पाहिलं पाहिजे. जर सुटले नाहीत समजा, तर ते शिक्षकाला विचारले पाहिजेत. आणि मग आपण स्वतः, त्याला स्वयंअध्ययन म्हणतात, जोपर्यंत आपण स्वतः स्वयंअध्ययन करत नाही त्या लेसन्स, आम्ही कितीही ओरडलं कीर्तनं सांगितली, जोपर्यंत तुम्ही लक्ष देत नाही, स्वयंअध्ययन करून समजून घेत नाही, तोपर्यंत काही उपयोग नसतो. वाचनसुद्धा पॉवरफुल झालं पाहिजे, लिखाण पॉवरफुल झालं पाहिजे, समजून घेण्याची प्रक्रिया, लक्ष देण्याची प्रक्रिया, मग चिंतन मनन, या साऱ्या गोष्टी आल्या. या साऱ्या गोष्टी जर व्यवस्थित विद्यार्थ्यांनी केल्या तर काही अडचण येत नाही. पण विद्यार्थी सारं रेडीमेड घेतात, म्हणजे पाहिजे त्यांना रेडीमेड. स्वतः काही कष्ट करायला नको, सारं रेडीमेड पाहिजे. म्हणजे उत्तरंसुद्धा रेडीमेड आम्ही लिहिणार आणि पाठ करणार. मग अशी परीक्षेत कामाला येत नाहीत उत्तरं, अचानक विसरतात, लक्षात येत नाही, जशा तसे ती लिहिलेली नसतात, मग मार्क्स मिळत नाहीत. समजते सर्वांना? तर हा स्वाध्याय तुम्ही सोडवाल अशी अपेक्षा आहे. शिवाय मी तुम्हाला ते पाठवतोच, नंतर फोटोसहित पाठवतो. त्यामुळे तुम्हाला काही तसदी नाही, फक्त लिहायचा व्यवस्थित, निष्ठ अक्षर काढायचं, चांगल्या अक्षरात लिहायचा वहीमध्ये, आणि पाठ करून ठेवायचं. ओके, अशा पद्धतीनं हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.